ऐकलत बाबा ही काय म्हणतीये ते? इरा प्लीज जरा गप्प राहा तू प्लीज. का प्रत्येक वेळेस तुम्हाला गप्प राहायला सांगतेस ताई? तू काहीही करशील आणि आम्ही सहन करू असं होणार नाहीये. इरा खरंच गप्प राहा तू. हे बघ तिला तिचं ठरवू दे. तू नको ना तिच्या आयुष्यात लुडबुड करू. तू तुझं बघ ना ग इरा. हाई अगं मी तुमच्याच बाजूनी बोलतीये आणि तुम्ही मलाच बोलताय. इरा, इथं कुणाच्याही बाजूचा प्रश्न नाही. अक्षराच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तेच म्हणतेय मी. ताईच्या आयुष्याचा प्रश्न आहे. किती दिवस हा विषय पेंडिंग ठेवायचा आहे? काहीतरी एकदाच ठरवलं पाहिजे का नाही? आम्ही ठरवलंय. आम्ही म्हणजे तू आणि चारुहास सरांनी ना? तुम्ही दोघं भेटताय? हो. चोरासारखे भेटताय एकमेकांना? चोरासारखं वगैरे नाही आहे इरा. तू माझा पाठलाग करत होतीस चोरासारखा. मी आले होते तुझ्या मागे कारण मला बघायचं होतं की तू कुठे जातीयेस, काय करतीयेस, कुणाला भेटतीयेस, हे सगळं बघायचं होतं मला. आणि जे काही चाललंय ना तुझं त्यावरून स्पष्ट दिसतंय तुला फक्त त्याच घरात जायचंय. अगं माझं घर आहे ते इरा. मला माझ्या घरी जायचं ना. बाबा बघताय ना तुम्ही, ताई फक्त तेच सांगतीये. तिला त्याच घरात जायचंय, त्याची स्वप्न बघतीये. ही आपलं कधीच ऐकणार नाहीये. डिवोर्सची नोटीस पाठवलीये तुला, तरी तुला असं वाटतंय की तू त्या घरात परत जाऊ शकशील? हो. कसं काय? बाबांनी एक मार्ग काढलाय. कसला मार्ग? मला घरी परत नेण्याचा. काय करणार आहेत ते? भुवनेश्वरी मॅडमशी लग्न.